बोर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरा, देवघर आणि बाटघर धरणातून अनुक्रमे 6,800 क्युसेक आणि 20,514 क्युसेक असा एकूण 27,314 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे। यामुळे नीरा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून पावसाची ही तीव्रता कायम राहिल्यास पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता योगेश बंडलकर यांनी दिली। नारायणगाव येथे जागतिक परिस्थितीमुळे आयात निर्यात धोरणाला फटका बसत असल्याने शेतमाल आणि औद्योगिक मालाला स्थानिक पातळीवरच बाजारपेठ निर्माण करण्यासाठी स्वदेशीचा मार्ग अवलंबावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले। राज्यात महायुतीची सत्ता आहे। पुरंदरमध्ये महायुतीचा आमदार आहे, त्यामुळे तालुक्यात युतीच्या माध्यमातून एकत्रित विकास करून पुरंदर तालुका सुजलाम सुफलाम करू, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले। मंचर येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष व सकल हिंदू समाज यांच्या वतीने आंबेगाव तालुक्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। जुन्नर येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उत्तम निवृत्ती सदाकाळ यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त राजभवन मुंबई येथे आयोजित स्वागत समारंभासाठी अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते। नहावरे ते हडपस दरम्यान नव्याने सुरू झालेल्या PMPL बस सेवेचे लोकार्पण राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या प्रांगणात ढोल ताशांच्या गजरात हा सोहळा पार पडला। इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील शासकीय जमिनीवरील बेकायदेशीर मुरुम उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत यांनी 14 ऑगस्ट पासून मंडळ अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। उपोषणाच्या 5व्या दिवशी राऊत यांची प्रकृती खालावली असून अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट दिली नसल्याचे त्यांनी सांगितले। जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा निराधार राऊत यांनी व्यक्त केला। तसेच लवकर तोडगा न निघाल्यास पाणी त्याग करण्याचा इशारा त्यांनी दिला। पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळांमधील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी सायकल बँक हा हृदयस्पर्शी उपक्रम हाती घेतला। या उपक्रमांतर्गत कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात इयत्ता 7वीत शिकणाऱ्या वैष्णवी स्वामी, प्रीती चिंचाडे आणि कीर्तना अंदाज या 3 मुलींना नवीन सायकलीचे वाटप करण्यात आले। रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी बहिणीकडून राखी बांधून परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात अंबाजी चिवाडी तालुका पुरंदर येथील गणेश बाळासाहेब पवार वय 24 या युवकाचा मृत्यू झाला। हा अपघात जुनी जुजरी कडविहिरे मार्गावर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे घडला। या घटनेनंतर सतत झालेल्या वाल्हे तालुका पुरंदर येथील तरुणाने मृत तरुणाला न्याय मिळावा आणि त्याच्या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर अर्धा तास रोखून धरला। पाटस येथे पारगाव ते हडपस दरम्यान PMPL बस सेवेचा शुभारंभ झाला असून या सेवेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भोर तालुक्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 799 साक्षर नागरिकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तहसील कार्यालयात हा कार्यक्रम झाला।